कापूस बाजारात सध्या एकच गोंधळ उडाला आहे नाही का? भाव वर जाणार की खाली येणार? आपण इतक्या कष्टाने पिकवलेला कापूस आत्ताच विकावा की अजून थांबून एका चांगल्या भावाची वाट पाहावी? हाच प्रश्न आज प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात घर करून बसला आहे. चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांनिशी शोधणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर म्हणजे आपल्या कापसाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी मी पुन्हा एकदा हजर आहे. मला चांगली कल्पना आहे की सध्या मनात किती चलबिचल सुरू आहे. एका दिवशी बातमी येते की भाव वाढले आणि दुसऱ्याच दिवशी कळतं की भाव पडले. हा जो भावांचा लपंडाव सुरू आहे ना, तो नेमका का सुरू आहे? याच्यामागे नक्की कोणती कारणं आहेत? आणि ह्याच सगळ्या गोंधळातून आपल्यासमोर 1,00,000 मोलाचा प्रश्न उभा राहतो की आता करायचं तरी काय? कापूस विकून मोकळं व्हायचं की अजून थोडा धीर धरायचा? बघा, योग्य निर्णय घेण्यासाठी बाजाराचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण आपण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर आपल्याला बाजाराचं असं खरं आणि सखोल विश्लेषण आवडत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, ती बाजूची घंटी नक्की दाबा. म्हणजे काय होईल की प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया बाजारातल्या सध्याच्या परिस्थितीपासून. म्हणजे बातम्यांमध्ये जे भाव सांगितले जातायत आणि प्रत्यक्षात आपल्याला जो भाव मिळतोय त्यात नेमका फरक काय आहे हे आधी आपण स्पष्ट करून घेऊया. इथे या स्लाइडवर जरा नीट बघा. बातम्यांमध्ये जो 8,850 रुपयांपर्यंत पोहोचलेला भाव दिसतोय ना, तो असतो एकदम सर्वोत्तम प्रतीच्या निवडक कापसाचा. आणि याच भावात जेव्हा 300-400 रुपयांची घट होते तेव्हा लगेच भीतीचं वातावरण पसरवलं जातं. पण दुसरीकडे पहा, जिथे आपला म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कापूस विकला जातो तो सरासरी बाजारभाव 1900 ते 8,100 रुपयांच्या मध्ये बऱ्यापैकी स्थिर आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याआधी ही वस्तुस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे. आता येऊया त्या पहिल्या मोठ्या बातमीकडे, जिने बाजारात सगळ्यात जास्त चिंता निर्माण केली आहे. ती बातमी आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे CAIच्या अहवालाची. चला, या अहवालाचं आपण आता एक प्रकारे पोस्टमॉर्टमच करूया. बातम्यांमध्ये काय सांगितलं गेलं की देशात कापसाचं उत्पादन वाढणार आहे आणि साहजिकच उत्पादन वाढणार म्हटल्यावर भाव पडणार अशी एक भीती आपल्या मनात बसली. पण मित्रांनो, ही फक्त अर्धीच माहिती होती. नाण्याची दुसरी बाजू पाहिल्यावर चित्र पूर्णपणे बदलून जातं. आता या स्लाइडवरचे आकडे जरा लक्ष देऊन पहा, हे खूपच महत्त्वाचं आहे. CAIच्या अहवालानुसार उत्पादन 7.5 लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज आहे. हे अगदी खरं आहे. पण त्याच अहवालात असंही स्पष्ट म्हटलंय की कापसाचा वापर म्हणजेच त्याची मागणी तब्बल 10 लाख गाठींनी वाढणार आहे. आता हे साधं गणित समजून घ्या. बाजारात जेवढा अतिरिक्त कापूस येणार आहे त्यापेक्षा जास्त कापसाची गरज भासणार आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे की जेव्हा मागणी वाढते तेव्हा भाव पडत नाहीत, उलट ते मजबूत होतात. म्हणजे ही तर आपल्यासाठी एक जबरदस्त सकारात्मक बातमी आहे. चला, आता शेतकऱ्यांच्या मनातील दुसऱ्या मोठ्या भीतीकडे वळूया. ती म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच CCI. CCI आपला खरेदी केलेला कापूस विकायला काढणार आहे. अनेकांना असं वाटतंय की यामुळे बाजारात कापसाचा ढीग होईल आणि भाव एकदम कोसळतील. हो, हे खरं आहे की 19 जानेवारीपासून CCI आपल्याकडील कापसाची विक्री सुरू करणार आहे. ही तारीख महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. पण मग खरा प्रश्न हा आहे की CCIने कापूस विकायला काढला म्हणजे खरंच भाव पडतील का? जी भीती आपल्या मनात आहे ती खरी ठरेल का? अजिबात नाही. यावर तज्ज्ञांचं अगदी स्पष्ट मत आहे. बघा, CCI ही एक सरकारी संस्था आहे आणि तिचं काम बाजारात स्थिरता आणणं आहे, बाजार पाडणं नाही. त्यामुळे CCI आपला कापूस सध्याच्या बाजारभावानेच विकेल, कमी भावाने विकणार नाही. त्यामुळे बाजार कोसळण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्वात मोठी ताकद, किमान आधारभूत किंमत म्हणजेच आपला हमीभाव. CCIची खरेदी केंद्र अजूनही सुरू आहेत. याचा अर्थ बाजारात काहीही झालं तरी आपल्याला सरकारने ठरवून दिलेला हमीभाव मिळणारच आहे. हा आपला सर्वात मोठा आधार आहे, हे कधीही विसरू नका. आता फक्त देशातच नाही तर देशाबाहेरच्या काही घडामोडी पाहूया ज्या आपल्या कापसाच्या भावासाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी हे मोठं चित्र समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
ह्या स्लाइडवरचा हा आकडा पहा, 11%. 1 जानेवारीपासून आपल्या सरकारने आयात होणाऱ्या कापसावर 11% शुल्क लावलं आहे. याचा थेट अर्थ काय की परदेशातून येणारा कापूस आता महाग झाला आहे. त्यामुळे आपल्या देशातल्या कापसाला मागणी वाढणार आणि भावाला एक चांगला आधार मिळणार. हा आपल्यासाठी एक मोठा विजय आहे. आणि ही पहा दुसरी आनंदाची बातमी. आपला सर्वात मोठा कापूस खरेदीदार देश आहे बांगलादेश. त्यांनी आपल्या कापसावर एक नवीन कर लावण्याचा विचार केला होता. पण आता ती योजना त्यांनी पूर्णपणे रद्दबातल ठरवली आहे. याचा अर्थ आपली निर्यात पूर्वीसारखीच मजबूत राहील आणि आपल्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी कायम राहील. तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर म्हणजे CAIचा अहवाल, CCIची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती, आपल्या कष्टाच्या पिकाबद्दल आपण काय निर्णय घ्यायला हवा? या काही गोष्टी आपल्या मनात पक्क्या ठेवा. 1. घाबरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून कापूस विकण्याची अजिबात घाई करू नका. 2. बाजारातील मूळ घटक म्हणजे मागणी आणि पुरवठा हे आपल्या बाजूने आहेत. 3. हमीभाव हे आपलं सुरक्षा कवच आहेच. आणि 4. अनेक तज्ज्ञांच्या मते 25 जानेवारीला पोंगल सण संपल्यानंतर बाजारात आणखी तेजी येऊ शकते. त्यामुळे माझा सल्ला एकच असेल. ही वेळ घाबरून घाईने निर्णय घेण्याची नाही, तर डोळे उघडे ठेवून बाजारावर लक्ष ठेवण्याची आहे. विशेषतः 19 जानेवारीनंतर CCIच्या विक्रीचा बाजारावर काय परिणाम होतो याकडे बारकाईने लक्ष ठेवा. माहितीच्या आधारावर शांतपणे घेतलेला निर्णयच आपल्या फायद्याचा ठरणार आहे. बाजारातील प्रत्येक चढ उताराचं असं सखोल आणि खरं विश्लेषण मिळवण्यासाठी आणि प्रत्येक पावलावर एक सक्षम निर्णय घेण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलसोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.